11वा अध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जनचे शिवभजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिकान प्रतिदे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिते त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्राती सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवणे. त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्यविशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देक. रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केली जाणे जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास ऐकाय विषयी. काश्मीर देशीचा नृपपावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायद भूसर धन्यमंती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी. पूर्वदत्त ऐसी लादेचे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणे विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृत लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी असदा प्रेमळ अनुराग चित्ती वैरागेश्वरे लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडित्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावली सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती रावप्रधान यासका नावडे. वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणांचे अर्पिते घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत. रावप्रधान चिंताग्रस मंदी करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वैष्टित ऋषींचे भार अपर सुर तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टीकर्ता जो वशिष्ठाचा नातू तत्वरा राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया. जन्मेजयी सर्पसत्र केले ते आस्तिकेंमध्येच राहविले पराशराशी पुलस्तने प्रार्थले मग वाचिले रावणाधिक. वीरांची दटवणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली